एकेकाळी एकत्र असलेले मग दुरावलेले आणि आता पुन्हा एकत्र आलेले दोन शक्तिशाली पक्ष. तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुकची युती पुन्हा जुळली आहे. ही केवळ युती नव्हे तर आगामी निवडणुकीत विजयाची नवी रणनीती आहे. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे. तमिळनाडू एक असं राज्य जिथे नेहमीच प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहिलं आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक ही दोन मोठी राजकीय बलस्थानं राज्याच्या राजकारणावर कायम वर्चस्व गाजत आली आहेत. 2016 मध्ये अण्णा द्रमुकनं जयललिता यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राखली. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वात मोठं संकट निर्माण झालं. याच काळात भाजपा या राष्ट्रीय पक्षाने आपल्या पायाचा ठसा तमिळनाडूत उमटवण्याचा प्रयत्न केला. 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि भाजपने एकत्र येत एनडीएच्या माध्यमातून लढत दिली. परंतु निकाल मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. एनडीएला केवळ 66 जागांवर यश मिळालं. त्यात अण्णा द्रमुकच्या 66 जागा आणि भाजपच्या फक्त 4 जागा. दुसरीकडे के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकने 159 जागा जिंकत सत्ता आपल्या हातात घेतली. हा एनडीएसाठी मोठा झटका होता. 2023 मध्ये एक मोठी घडामोड घडली. अण्णा द्रमुकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाने भाजपवर प्रादेशिक अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप केला. हे दोन पक्ष पुन्हा कधी एकत्र येतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. आता पुन्हा एकदा तमिळनाडूच्या राजकारणात नवं वळण मिळालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अण्णा द्रमुकचे नेते ई पलानीस्वामी यांची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीत 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रमुक पुन्हा एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. अमित शहानी स्पष्ट केलं, राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींचं नेतृत्व असेल आणि राज्य पातळीवर पलानीस्वामी यांचं नेतृत्वात ही लढाई लढली जाईल. अमित शहा पुढे म्हणाले, या युतीमुळे तमिळनाडूत एनडीएचं सरकार पुन्हा स्थापन होईल. आम्ही ईपीएफ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहोत. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्यातील युतीचा इतिहासही रंजक आहे. 1998, 2004 आणि 2021 सालीही या दोन पक्षांनी युती करून निवडणुका लढवल्या. काही वेळा यश मिळालं, काही वेळा अपयश. मात्र तमिळनाडूच्या जनतेच्या मनात ही युती कितपत विश्वासार्ह आहे हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. या युतीमागे काही महत्त्वाचे राजकीय गणित लपलेली आहेत. ती म्हणजे राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असला तरी तमिळनाडूत भाजपला स्वतंत्रपणे ताकद वाढवण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे अण्णा द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षासोबतची युती भाजपला स्थानिक मतदारांमध्ये प्रवेश करण्याचा हेतू आहे. सत्ता गमावल्यानंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा हवा होता. त्यामुळे ही युती दोघांसाठी फायद्याची ठरू शकते. तमिळ अस्मितेचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भाजपवर अनेकदा हिंदी भाषेचा जोर उत्तर भारतीय नेतृत्व लादण्याचे आरोप झाले आहेत. अण्णा द्रमुकला आता हे दाखवावं लागेल की त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत भाजपला बरोबर घेतलंय, केवळ सत्तेसाठी नाही तर तमिळनाडूच्या प्रगतीसाठी. दुसरीकडे द्रमुकही या युतीवर टीका करत असून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहेत. तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूक म्हणजे एका नव्या राजकीय युद्धाची सुरुवात आहे. भाजप आणि अण्णा द्रमुक मिळून एनडीएचं सरकार पुन्हा आणू शकतील का, की द्रमुक पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करेल? सध्याच्या घडामोडी पाहता या निवडणुकीत प्रचार झगमगाटीत असेल, मुद्दे वैचारिक असतील आणि निकाल अत्यंत रोचक असतील यात शंका नाही. एक गोष्ट मात्र नक्की, तमिळनाडूचं राजकारण आता पुन्हा पेटणार आहे. अण्णा द्रमुक आणि भाजप पुन्हा हातात हात घालून मैदानात उतरणार आहेत. मात्र येणाऱ्या काळात तमिळ जनता काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे.